करमाळा येथील पोलीस दल आणि भटकीविमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेच्या सभागृहामध्ये पोलीस पहाट उपक्रमाअंतर्गत पारधी समाज प्रबोधनात्मक मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भटकीविमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने हे होते। या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिभीषण जाधव, सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई माने, सोलापूर प्रकल्प कार्यालयातील विशाल सरतापे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे दीपक शिरोळे तसेच जहांगीर शेख, अशफाक जमादार, काकासाहेब काकडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पोलीस पहाट या संकल्पनेची माहिती दिली। सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस पहाट कार्यक्रम सुरू झाला आहे। विविध कारणामुळे गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांना गुन्हेगारी मार्गापासून दूर करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। या उपक्रमाद्वारे प्रामुख्याने पारधी समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत असे सांगितले। यावेळी जातीचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहितीही यावेळी दिली गेली। समाजातील गुन्हेगारी नष्ट करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी विशेष प्रबोधनही करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित पारधी समाजातील महिलांनी त्यांच्या व्यथा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याजवळ व्यक्त केल्या। या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी गुन्हेगारी वृत्ती सोडून मुख्य प्रवाहात कोणी येत असेल तर पोलीस दल त्यांना योग्य ते सहकार्य करेल, तसेच त्यांच्या रोजगारासाठी विविध व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील। त्यांना विकासाच्या प्रवाहात येऊन सन्मानाने जगण्याची संधी आम्ही देऊ। गुन्हेगारीपासून दूर होणे हेच विकासाचे प्रमुख सूत्र आहे असे सांगितले। तर भटकीविमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने यांनी पारधी समाज आजही विकासापासून वंचित आहे, या समाजाच्या विकासासाठी ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहेत। हा समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र पोलीस प्रशासनाने तसेच समाजातील इतर घटकांनी संवेदनशील राहून सहकार्य करणे आवश्यक आहे। पोलीस आणि पारधी समाज यांच्यात सुसंवाद साधला गेल्यास मोठा फायदा होऊ शकतो असे सांगितले। यावेळी करमाळा तालुक्यातील पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महिलांची संख्याही लक्षणीय होती। उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई माने यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा पोलीस दलाचे कर्मचारी आणि भटकीविमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।